वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यामध्ये असेसरी ऑर्गन्स आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स हा भाग पाहिला होता. तर या लेक्चरमध्ये आपण एक्सटर्नल जेनॅटलिया किंवा एक्सटर्नल जेनॅटल ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हा भाग पाहणार आहोत. External genital organs are penis and scrotum. Penis, that is the male copulatory organ. जे सेक्शुअल ॲक्ट आहे त्यासाठी महत्त्वाचा जो ऑर्गन आहे दॅट इज पेनिस. इन्सेमिनेशनमध्ये मदत करणारा. इट इज सिलेंड्रिकल अँड मस्क्युलार विथ 3 बंडल्स ऑफ इरेक्टाईल टिश्यू. हा जो ऑर्गन आहे हा सिलेंड्रिकल आहे, मस्क्युलार आहे आणि यामध्ये 3 इरेक्टाईल टिश्यू आहेत. इरेक्टाईल टिश्यू म्हणजे ज्यांच्यामध्ये ताठ होण्याची ॲबिलिटी आहे असे टिश्यू म्हणजे इरेक्टाईल टिश्यू. तर 3 टिश्यू कोणते आहेत? दे आर 2 फ्रॉम पोस्टेरियो लॅटरल साईड. पोस्टेरियो लॅटरल टिश्यू दे आर नोन ॲज कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. हे किती आहेत? 2 आहेत आणि यांची पोझिशन जर पाहिली तर हे पोस्टेरियो लॅटरल, पेनिसच्या पाठीमागच्या बाजूने दोन्ही बाजूला या पद्धतीने कॉर्पोरा कॅव्हर्नोसा हे टिश्यू आहेत. तर मेडियन टिश्यू जो आतला एक आहे तो एकच आहे अँड दॅट इज कॉर्पस स्पॉन्जिओसम. टोटल 3 टिश्यू झाले. 2 झाले पोस्टेरियो लॅटरल कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि एक जे मिडलचं आहे दॅट इज कॉर्पस स्पॉन्जिओसम. द स्वेलन टिप ऑफ पेनिस इज कॉल्ड ॲज ग्लान्स पेनिस. पेनिसचा समोरचा जो भाग स्वेलन आहे त्याला ग्लान्स पेनिस असं म्हणतात. अँड दॅट ग्लान्स पेनिस इज कवर्ड बाय लूज फोल्ड ऑफ स्किन कॉल्ड ॲज फोरस्किन ऑर प्रेप्यूज. जी रिट्रॅक्टेबल म्हणजे पुढे मागे होणारी एक स्किनची फोल्ड आहे जी ग्लान्स पेनिसला कवर करते. दॅट फोल्ड ऑफ स्किन इज कॉल्ड ॲज फोरस्किन ऑर प्रेप्यूज. नेक्स्ट इज स्क्रोटम. इट इज अ लूज pouch of pigmented skin. It is a sac-like or pouch-like structure and that is made up of pigmented skin. ओव्हरऑल बॉडीच्या स्किनचं जर कंपॅरिझन केलं तर त्या ठिकाणची स्किन ही डार्क आणि त्या ठिकाणी पिगमेंटेशन हे आपल्याला जास्त पाहायला मिळतं आहे. पोझिशन. इट लाईज बिहाइंड द पेनिस अँड इन फ्रंट ऑफ थाय. स्क्रोटमची पोझिशन जर तर इन फ्रंट ऑफ थाय आणि बिहाइंड द पेनिस, पेनिसच्या पाठीमागे ही सॅक प्रेझेंट असते. इट इज मेड अप ऑफ डॉर्टस ट्युनिक मसल. यामध्ये जी स्मूथ मसल आहे तिचं नाव आहे डार्टस ट्युनिक मसल. A thin septum of this muscle divides the scrotum into 2 sac, right and left scrotal sac. स्क्रोटम जो भाग आहे हा या डार्टस ट्युनिक मसलच्या सेप्टममुळं 2 कंपार्टमेंटमध्ये डिवाईड होतो आणि ते म्हणजे राईट अँड लेफ्ट स्क्रोटल सॅक. आणि प्रत्येक सॅकमध्ये टेस्टिस हे प्रेझेंट असतात. म्हणजे राईट साईडला राईट टेस्टिस आणि लेफ्ट स्क्रोटल सॅकमध्ये लेफ्ट टेस्टिस. टेस्टिस रिमेन्स सस्पेंडेड इन स्क्रोटम बाय स्पर्मॅटिक कॉर्ड. टेस्टिस हा जो ऑर्गन आहे हा ॲबडॉमिनल ऑर्गन आहे आणि तो रिस्पेक्टेड स्क्रोटल सॅकमध्ये डिसेंड होतात, खाली सरकतात आणि खाली सरकल्यानंतर ते लोंबकळणाऱ्या अवस्थेत राहतात, सस्पेंडेड फेजमध्ये राहतात आणि त्यांना आधार देणारा जो आहे, लोंबकळण्यासाठी जो सपोर्ट देणारा घटक आहे दॅट इज स्पर्मॅटिक कॉर्ड. इन स्क्रोटम टेस्टिस आर केप्ट इन पोझिशन बाय अ शॉर्ट फायब्रोमस्क्युलर बँड अँड दॅट इज नोन ॲज गबर्नॅक्युलम. आता हे जे टेस्टिस आहेत हे सस्पेंडेड लोंबकळणारे असे भाग आहेत आणि त्यामुळं मुवमेंटच्या कारणामुळं त्यांच्यामध्ये टॉर्शन किंवा फोल्ड पडण्याची शक्यता आहे आणि ते होऊ नये, ते एका पोझिशनमध्ये राहावेत त्यामुळे त्यांना
स्क्रोटमच्या खालच्या बाजूने बेसकडून एका फायब्रोमस्क्युलर बँडचा आधार आहे ज्याच्याद्वारे ते फिक्स केले जातात. अँड दॅट बँड इज नोन ॲज गबर्नॅक्युलम. नेक्स्ट इज क्रिप्टोऑर्कायडिझम. It is a condition of failure of testes to descend in scrotum is known as क्रिप्टोऑर्कायडिझम. आता आपण पाहतोय की टेस्टिस हे ऑर्गन ॲबडॉमिनल ऑर्गन्स आहेत. किडनीच्या खाली ते तयार होत असतात आणि इंट्रायुटेराइन लाईफच्या 7व्या महिन्यामध्ये ते इन्वायनल कॅनलद्वारे स्क्रोटल सॅकमध्ये खाली सरकत असतात. बट ड्यू टू एनी रिझन, काही कारणामुळे, वेन दीज टेस्टिस फेल्स टू डिसेंड इन द स्क्रोटम, काही कारणामुळे जेव्हा टेस्टिस हे स्क्रोटल सॅकमध्ये येऊ शकत नाहीत, दे फेल्स, दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज क्रिप्टोऑर्कायडिझम. आता ते खाली सरकले नाहीत म्हणजे ते ॲबडॉमिनमध्येच आहेत, म्हणजेच ते स्क्रोटल सॅकमध्ये ॲबसेंट आहेत. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज क्रिप्टोऑर्कायडिझम. अँड दॅट क्रिप्टोऑर्कायडिझम रिझल्ट इन स्टरिलिटी. स्टरिलिटी म्हणजे दे आर अनेबल टू प्रोड्यूस गॅमेट्स, त्यांच्याद्वारे गॅमेट्स हे तयार होऊ शकत नाहीत. कोणत्या कारणामुळं? क्रिप्टोऑर्कायडिझममुळं. देन कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन ऑफ क्रीमॅस्टर अँड डार्टस ट्युनिक मसल्स ऑफ स्क्रोटम हेल्प in drawing the testis close or away from the body, that is the movement of testis. आता हे जे टेस्टिस आहेत त्यांची मूवमेंट ही कशा पद्धतीने होते की दे आर क्लोज टू बॉडी और दे आर अवे फ्रॉम द बॉडी. आणि ही जी मूवमेंट आहे ही 2 मसल्सवर अवलंबून असते, क्रीमॅस्टिक आणि डार्टस ट्युनिक मसल यांच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनमुळं टेस्टिस हे बॉडीच्या जवळ किंवा दूर यांच्यामध्ये आपल्याला मूवमेंट पाहायला मिळते. देन इज फंक्शन. स्क्रोटम हेल्प टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ टेस्टिस, दॅट इज 2 to 3 डिग्री सेल्सिअस लोअर दॅन बॉडी टेम्परेचर. बॉडीचं जे कोर तापमान आहे त्या तापमानापेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने टेस्टिसचं टेम्परेचर कमी ठेवणे हे त्याचं काम आहे. कारण स्क्रोटम हा जो भाग आहे हा ॲबडॉमिनल रिजनच्या बाहेर असणारा भाग आहे आणि त्यामध्ये टेस्टिस आहेत, म्हणजे टेस्टिस हे एक्स्ट्रा ॲबडॉमिनल ऑर्गन्स आहेत. आणि एक्स्ट्रा ॲबडॉमिनलमधलं जे काही टेम्परेचर आहे त्यापेक्षा टेम्परेचर कमी राहणं आवश्यक आहे. अँड वाय? बिकॉज दॅट इज नेसेसरी फॉर स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स. टेस्टिस जे आहेत हे मेल गॅमेट किंवा स्पर्म तयार करत असतात आणि त्यामुळं त्याचं टेम्परेचर हे कमी असणं आवश्यक आहे. आणि हे टेम्परेचर कमी ठेवण्यासाठी स्क्रोटम मदत करत असते. दॅट इज इट्स फंक्शन. दिस इज ऑल अबाउट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता पुढचा जो भाग बघायचा आहे आपल्याला दॅट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण काय काय बघितलं? प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस पाहिले, त्यानंतर असेसरी डक्ट पाहिल्या, त्यानंतर असेसरी ग्लँड पाहिले आणि नंबर 4 एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स पाहिले. तर दॅट इज अबाउट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता आपल्याला बघायची फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट्स. 1. अ पेअर ऑफ ओव्हरीज, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, then is the uterus, vagina, external genital organ that is vulva, a pair of vestibular glands and a pair of mammary glands. आता यामध्ये काही जे आहेत हे इंटरनल जेनायटल ऑर्गन्स आहेत जे शरीराच्या आतमध्ये आहेत, जसं पेअर ऑफ ओव्हरीज, ओव्हिडक्ट, युटेरस आणि व्हजायना हे इंटरनल जेनायटल ऑर्गन्स आहेत. तर एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्समध्ये वल्वा आणि व्हेस्टिब्युलर ग्लँड्स आहेत. तर चेस्ट रिजनमध्ये एक्सटर्नल भागी आपल्याला मॅमरी ग्लँड्स ह्या पाहायला मिळतात. The first organ is ovary. It is a primary sex organ, that is gonads. Gonads आपण पाहिलेत की प्रायमरी सेक्स ऑर्गन्सला काय म्हणतात? गोनॅड्स. आणि फिमेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन हा
ओव्हरी आहे. देन फंक्शन, प्रोडक्शन ऑफ एग्ज ऑर ओहम, याचं सगळ्यात महत्त्वाचं काम फिमेल गॅमेट तयार करणे, दॅट इज ज्याला एग्ज आणि किंवा ओहम असे म्हणतात. अँड प्रोडक्शन ऑफ फिमेल सेक्स हॉर्मोन्स, जे फिमेल सेक्स हॉर्मोन्स आहेत ते तयार करणं हे ओव्हरीचं काम आहे. शेप ऑफ ओव्हरी इज ओव्हल ऑर ॲल्मंड शेप, बदामाच्या आकाराच्या किंवा ओव्हल आकाराचे स्ट्रक्चर आहेत, फिगरमध्ये तुम्ही पहा. देन साईज, लेंथ इज 3 सेंटीमीटर, ब्रेडथ इज 1.5 सेंटीमीटर, थिकनेस इज 1 सेंटीमीटर. पोझिशन, ovaries are located in upper lateral part of pelvis near the kidneys. पेल्विक रिजन जो आहे, पेल्विक रिजन म्हणजे लंबार व्हर्टिब्राच्या समोरचा जो भाग येतो ॲबडॉमेनचा, त्याला आपण पेल्विक रिजन म्हणतो, कमरेचा भाग. आणि या भागाच्या अप्पर पार्टमध्ये, परंतु किडनीच्या खाली ह्या ओव्हरीज दोन्ही साईडला प्रेझेंट आहेत, कारण दे आर पेअर्ड स्ट्रक्चर, दोन आहेत, राईट आणि लेफ्ट. इट इज हेल्ड इन पोझिशन बाय लिगामेंट्स. ओव्हरी जसं आपण पाहिलं की टेस्टिस हे लोंबकळणारे भाग आहेत स्पर्मॅटिक कॉर्डद्वारे, आणि खाली ते गबर्नॅक्युलमद्वारे पोझिशनमध्ये ठेवले जातात, तसं ओव्हरीला पोझिशनमध्ये ठेवण्यासाठी 2 लिगामेंट्स आर देअर. वन इज ब्रॉड लिगामेंट and that is formed by a fold of peritoneum. पेरिटोनियमच्या फोल्डमुळे तयार झालेला हा लिगामेंट आहे. इट हेल्ड ओव्हरी, ओव्हिडक्ट अँड युटेरस टू डॉर्सल बॉडी वॉल. आता हा पेरिटोनियमची फोल्ड आहे, त्याच्यामुळे मोठा असणारा लिगामेंट आहे की ज्यामुळे एकाच वेळी ओव्हरी, ओव्हिडक्ट आणि युटेरस ह्यांना डॉर्सल बॉडी वॉलला जोडण्याचं काम करतो. Then is ovarian ligament. It attaches ovary to the uterus. ओव्हरी आणि युटेरस या दोघांना जोडण्याचं काम हा ओव्हॅरियन लिगामेंट करत असतो. ओव्हरी प्रोड्युसेस 5 हार्मोन्स, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्झिन, ॲक्टिव्हिन आणि इनहिबिन. आता हे 5 हार्मोन्स ओव्हरी तयार करत असते, तर त्यापैकी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे फिमेल सेक्स हॉर्मोन्स आहेत, तर रिलॅक्झिन, ॲक्टिव्हिन आणि इनहिबिन हे हॉर्मोन्स ज्या काही इतर फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहेत रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या त्यावेळेस वापरले जाणारे हॉर्मोन्स आहेत. देन इज द स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. ओव्हरी इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. सेंट्रल पार्ट इज कॉल्ड ॲज मेड्युला and outer peripheral part is called as cortex. त्या ठिकाणी कॉर्टेक्स करा. ओव्हरी ही 2 भागामध्ये डिवाइड झालेली आहे, मेड्युला अँड आउटर इज कॉर्टेक्स. प्लीज मेक करेक्शन. द कॉर्टेक्स इज कवर्ड एक्सटर्नली बाय अ लेअर ऑफ जर्मिनल इपिथिलियम. बाहेरचा जो कॉर्टेक्सचा भाग आहे, हा कॉर्टेक्सचा भाग हा जर्मिनल इपिथिलियमद्वारे कव्हर केलेला आहे. लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ मेड्युला आर कॉल्ड ॲज स्ट्रोमा. स्ट्रोमा हा मेड्युला जो आहे आतला पार्ट, यामध्ये नंबर ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यूज असतात, ज्याला स्ट्रोमा असं म्हणतात. स्ट्रोमा कन्सिस्ट ऑफ ब्लड व्हेसल्स, लिम्फ व्हेसल्स अँड नर्व फायबर्स. या स्ट्रोमामध्ये ब्लड व्हेसल्स आहेत, लिम्फ व्हेसल्स आहेत आणि नर्व फायबर्स आहेत. कॉर्टेक्स शोज टायनी मासेस ऑफ सेल्स विच आर नोन ॲज ओव्हॅरियन फॉलिकल. कॉर्टेक्सचा म्हणजे सराउंडिंग बाहेरचा जो भाग आहे, यामध्ये टायनी मासेस सेल्सचे आपल्याला मास स्वरूपामध्ये पाहायला मिळतात, ज्यांना ओव्हॅरियन फॉलिकल्स असं म्हणतात. ओव्हॅरियन फॉलिकल्स आर कलेक्टिव्हली फॉर्म्ड फ्रॉम इमॅच्युअर ओव्हा. हे जे ओव्हॅरियन फॉलिकल्स आहेत हे इमॅच्युअर ओव्हा यामध्ये कन्वर्ट होत असतात. अँड इमॅच्युअर ओव्हा ओरिजिनेट्स फ्रॉम एंडोडर्म ऑफ योल्क सॅक. ज्या एम्ब्रियॉनिक 3 लेअर आहेत त्यापैकी एंडोडर्मपासून ह्या ओव्हा किंवा oogenesis, oocytes या तयार होत असतात. These immature cells divides by mitosis and develop into oogonia. या ज्या इमॅच्युअर अशा सेल्स आहेत यांच्यामध्ये मायटॉसिस डिव्हिजन होतं आहे आणि
नंबर ऑफ उगोनिया तयार केल्या जात असतात. उगोनिया आर सराउंडेड बाय ग्रॅन्युलोसा सेल्स अँड फॉर्म्स ओव्हॅरियन फॉलिकल. आता डेव्हलपमेंट होत असताना या उगोनियापासून पुढं ओव्हॅरियन फॉलिकल्स तयार केले जातात. द प्रोसेस ऑफ oogenesis स्टार्ट्स बिफोर बर्थ ऑफ फिमेल बेबी. आपण पाहतो की स्पर्मॅटोजेनेसिसची जी प्रोसिजर आहे ही ॲक्च्युली प्युबर्टी एजपासून स्टार्ट होते. तर oogenesis ही जी प्रोसेस आहे ही जर फिटस चाइल्ड म्हणजे फिटस हे फिमेल आहे, जर मुलीचा गर्भ आहे तर तिचा जन्म होण्याच्या अगोदरच oogenesisची प्रोसेस तिच्या बॉडीमध्येही स्टार्ट होते. अँड बाय द एंड ऑफ 12 वीक्स ओव्हरी इज फुल्ली फॉर्म्ड. आणि वयाच्या म्हणजे इंट्रायुटेराइन लाईफच्या 12 आठवड्यापर्यंत म्हणजे साधारणतः 3 महिन्यापर्यंत ओव्हरीची डेव्हलपमेंट ही होत असते. इट हॅज मोर दॅन 2 मिलियन्स ऑफ प्रीमॉर्डियल फॉलिकल्स. आता जन्माच्या वेळेस आपल्याला साधारणतः 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल्स हे त्या फिमेल चाइल्डच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर. कॉर्टेक्स आणि मेडुला. कॉर्टेक्समध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या ओव्हॅरियन फॉलिकलच्या स्टेजेस पाहायला मिळतात आणि मेडुलरी पार्ट ज्यामध्ये स्ट्रोमा हा प्रेझेंट असतो. बघा फिगर. प्रीमॉर्डियल फॉलिकल जी oogenesisची नुकतीच प्रोसिजर स्टार्ट झालेली आहे. त्यानंतर नंबर ऑफ मायटॉसिस डिव्हिजन हे केले जातात, उगोनिया तयार केल्या जातात आणि त्याची डेव्हलपमेंट कंप्लीट होऊन तो प्रायमरी फॉलिकल तयार केला जातो. प्रायमरी फॉलिकलची डेव्हलपमेंट होते, सेकंडरी फॉलिकल तयार होतो, मग टर्चरी फॉलिकल तयार होतो आणि त्यापासून नंतर एक मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल तयार केला जातो ज्यामध्ये oocyte किंवा सेकंडरी oocyte हा असतो. त्यानंतर मॅच्युअर फॉलिकल जो आहे हा रप्चर होतो, ब्रेक होतो आणि ज्यामुळं ऑन द 14th डे ओव्हम जो आहे हा त्या ओव्हरीच्या बाहेर पडतो आणि मग जो एम्प्टी झालेला रिकामा झालेला फॉलिकल आहे त्याच्यापासून कॉर्पस ल्युटियम, कॉर्पस ऑल्बिकन्स असे वेगवेगळे घटक तयार होतात आणि हे सगळे सायक्लिक चेंजेस आपल्याला कॉर्टेक्स ओव्हरीच्या बाहेरच्या भागामध्ये पाहायला मिळतात. हे आपण डिटेल घेणारच आहोत पुढे oogenesisमध्ये. टिल फिगर ड्रॉ करा आणि here are some questions, solve them and thank you.